लाडक्याचा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे 26वा हप्ता एकत्र भेटणार का? रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला गिफ्ट भेटणार का? कारण की रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि याच्या निमित्त लाडक्या बहिणींना 3000 रुपये अकाउंटला येणार का? याच्या संदर्भात एक मोठी महत्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे लाडक्याताईंनो. तर तुम्हाला सगळ्याला वाटतंय का की या रक्षाबंधनानिमित्त सर्व लाडक्याताईंना ज्या ज्या लाडक्याताई बाहेर निघाला त्यांना पण या ठिकाणी आणि ज्या लाडक्याताई पात्र आहेत त्या सर्वांना रक्षाबंधनानिमित्त 3000 रुपये भेटावेत असं कोणत्या कोणत्या लाडक्याताईला वाटतं? कारण की एक महत्वाची बातमी समोर आली. जुलै महिना पूर्ण संपलेला आहे. जुलै महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाहीये. ऑगस्ट महिना पण सुरू झालेला आहे तरी ऑगस्ट महिन्याचा अजून हप्ता भेटलेला नाही. मग या 2 महिन्याचे हप्ते एकत्र भेटणार का? 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला येणार का? तर याच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली. ती अपडेट तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. त्या लाडक्याताईंनो बघा, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात त्या सगळ्या लाडक्याताईंना ही बातमी मी आता दाखवणार आहे. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 3000 रुपये या ठिकाणी कसे भेटणार आहेत का नाही भेटणार या सगळ्या गोष्टी सांगतो. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 25वा हप्ता जो आहे जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त 3000 रुपये भेटणार का? वाटप होणार का? याच्याबद्दल एक बातमी आली ती मी सांगणार आहे. त्याचबरोबर अधिकृत नवीन यादी जाहीर झाली. सरकारने एक नवीन यादी जाहीर केलेली आहे. आजची लेटेस्ट बातमी समोर आली. अधिकृत बातमी म्हणजे अधिकृत यादी आपण ज्याला म्हणतो सरकारद्वारे आतापर्यंत जी आकडेवारी येत होती ती या ठिकाणी टीव्ही चॅनलवर न्यूजपेपरला वगैरे ह्या सगळ्या आकडेवारी होत्या त्या नव्हत्या. आता अधिकृत बातमी समोर आली, अधिकृत माहिती समोर आलेली आहे. याच्यानुसार याद्या यावेळेस किती लाडक्याताईंना पैसे भेटणार याच्याबद्दलची अधिकृत यादी समोर आलेली आहे. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्याचबरोबर कोणाला मग 3000 रुपये मिळणार? आता ह्या अधिकृत यादीनुसार 1500 भेटणार का 3000 भेटणार का नेमका किती रुपये भेटणार हे तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. त्याचबरोबर 25वा हप्ता म्हणजेच हा जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? 10 तारखेला भेटणार आहे, 15 भेटणार आहे का रक्षाबंधनाला भेटणार आहे हे सगळं सांगतो. तर एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्याताईंनो, तुम्हाला सगळे हप्ते सुरळीत भेटत आहेत का? बऱ्याच लाडक्याताई बाहेर निघालेल्या आहेत. त्यांच्या छोट्या छोट्या चुकामुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही चुका करू नका. तुमचे फॉर्मचे स्टेटस चेक करत राहा. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमचे हप्ते व्यवस्थित भेटत आहेत का? तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट ही साम टीव्हीची बातमी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे लाडक्याताईंनो. रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना 3000 रुपये भेटणार का अशा स्वरूपाची ही बातमी आहे. काय बघा, लाडकी बहीण योजना रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना मिळणार एकत्रित 3000 रुपये. मोठी अपडेट समोर आलेली आहे. 3000 रुपये मिळणार का? क्वेश्चन मार्क पण दिलेला ही गोष्ट समजून घ्या. मिळणार असं लिहिलेलं नाहीये, मिळणार शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे. साम टीव्हीची ही बातमी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे की 3000 रुपये खरंच तुमच्या अकाउंटला येणार आहेत का नाही, रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणीला गिफ्ट भेटणार आहे का नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघायचा आहे. तर त्या व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी त्या माहितीच्या अगोदर तुम्हाला एक आधुनिक बातमी दाखवायला होती म्हणजे अंतिम यादी या ठिकाणी आलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजना तब्बल इतक्या लाख महिला झटक्यात योजनेमध्ये बाहेर. अधिकृत डेटा जाहीर झालेला आहे. अधिकृत म्हणजे सरकारचा डेटा जो महिला व बालविकास विभाग जे असतं ज्याच्यातर्फे लाडकी बहिणींतर्फे पैसे भेटतात तो अधिकृत डेटा बाहेर आलेला आहे. आणि एवढ्या लाडक्या बहिणी आता ते मी तुम्हाला खाली दाखवणार आहे. तुमचं नाव या ठिकाणी या यादीत नाही ना. बघा, अशा लाडक्या बहिणीची यादी समोर आली आहे ज्यांचे आता हप्ते बंद होणार आहेत आणि या हप्त्या बंद होणाऱ्या यादीमध्ये तुमचं नाव यायला नको लाडक्याताईंनो. जर तुमचं नाव या यादीमध्ये आलं तर तुम्हाला मागचे जरी सगळे हप्ते भेटले असतील तरी हप्ते तुमचे बंद होणार आहेत. जसं मागच्या वेळेस बघितला 23वा हप्ता बऱ्याच लाडक्याताईंना भेटला होता पण 24वा हप्ता भेटला नाही. त्या स्वरूपात आता 24वा हप्ता भेटला याचा अर्थ असं समजू नका की तुम्हाला पुढचे हप्ते भेटत राहतील. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. ही यादी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. यादी म्हणजे किती लाडकी बहिणी आहेत ते पण आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार ह्या यादी यायला सुरुवात झालेली आहे. चला तर बघा लाडक्याताईंनो, या ठिकाणी बघा लेटेस्ट अपडेट या ठिकाणी महाराष्ट्रातील अत्यंत चर्चित असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने अत्यंत महत्वाची माहिती जाहीर केली आहे. बघा, कुणी माहिती जाहीर केली? बघा, राज्य सरकारने अत्यंत महत्वाची माहिती जाहीर केली आहे.
की KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे राज्यातील तब्बल 66 लाख महिलांना या योजनेच्या लाभार्थी योजनेतून बाहेर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माहिती सरकारने या संदर्भात अधिकृत आकडेवारी स्पष्ट केली आहे. अधिकृत आकडेवारी बघा, मागच्या महिन्यामध्ये हा आकडा 60 लाख होता, आता हा आकडा 66 लाखावर पोहोचलाय. आणि ही बातमी बघा लाडक्यानो, कोणत्या न्यूजपेपरला चॅनलवर टीव्ही चॅनलची बातमी नाहीये, तर ही स्वतः या ठिकाणी मंत्रिमंडळातर्फे, त्याचबरोबर ही बातमी सरकारतर्फे आलेली आहे. 66 लाखाचा शिक्कामोर्तब झालेला आहे. सरकारकडून ही बातमी समोर आलेली आहे. 66 लाख लाडक्या बहिणी KYC मध्ये चुकामुळे, KYC न केल्यामुळे किंवा KYC मुळे या ठिकाणी 66 लाख लाडक्यातही बाहेर निघालेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये 66 लाख आणि परत दुसरा एक आकडा आहे, तो कोणता? 92 लाखाचा. मग तुम्ही म्हणत असेल की सर 92 लाखापेक्षा 66 लाख तर कमी आहेत, पण लक्षात घ्या 66 लाख फक्त KYC न केल्यामुळे आहेत. आणि वरच्या ज्या लाडक्याताई आहेत त्यांचे वेगवेगळे कारण आहेत. कुणी सरकारी नोकरदार असेल, कुणी घरामध्ये 4 चाकी असेल, कुणी या ठिकाणी 65 वयाची 8 ओलांडली त्याच्यामुळे असतील, किंवा घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील अशामुळे, किंवा इतर योजनेचा लाभ घेतात अशा लाडक्या बहिणी आहेत. अशा लाडक्या बहिणी मिळून या ठिकाणी सगळ्या मिळून 92 लाख लाडक्याताई या ठिकाणी काय झालेल्या आहेत, बाहेर पडलेले आहेत. सरकार या ठिकाणी ही बातमी समोर आलेली आहे. 66 लाखाची तर बातमी आता अधिकृतपणे म्हणजे सरकारतर्फे ही बातमी समोर आली. आता याच्यामध्ये कोणी डाऊट घेऊ शकत नाही. सरकारने ही स्वतः बातमी दिलेली आहे की 66 लाख लाडक्या बहिणी अधिकृतरित्या बाहेर पडलेल्या आहेत. त्यांचं KYC त्यांनी व्यवस्थित केली नाही. त्याच्यामुळे ते बघा 1.66 कोटी महिला ठरल्या पात्र. या ठिकाणी ही बातमी तुम्हाला मी दाखवली होती, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त मी काही बोलत नाही. आता बघा अजून एक महत्वाची मी गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे डायरेक्ट आता या ठिकाणी येतो रक्षाबंधनानिमित्त बऱ्याच लाडक्याताई वाट बघत बसतात की हे रक्षाबंधनानिमित्त खरंच आम्हाला 3000 रुपये भेटणार का. तर एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्यानो, रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला मिळणार एकत्रित 3000 रुपये अशा स्वरूपाच्या बातम्या ज्या समोर येत आहेत, त्या बातम्याचं पण एक गोष्ट मी सांगतोय बघा. रक्षाबंधनाची भेट म्हणून 3000 रुपये एकत्रित मिळणार का. तर एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्यानो, जर तुम्हाला 15 ऑगस्ट पर्यंत पैसे नाही आले तर या ठिकाणी चान्सेस आहेत, पण 15 ऑगस्ट पर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. 10 ऑगस्ट पर्यंत GR आला तर चांगलीच गोष्ट होईल, 15 ऑगस्ट पर्यंत वाटप झालं तर चांगलीच गोष्ट आहे. तर या ठिकाणी बघा, या पुढच्या 2 आठवड्यामध्ये जर वाटप झालं तर या ठिकाणी तुम्हाला एकच हप्ता भेटेल, 1500 रुपये तुम्हाला भेटतील. पण या ठिकाणी जर ते ह्या 20 ऑगस्ट पर्यंत 22 ऑगस्ट पर्यंत पैसे नाही आले तर 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. त्या रक्षाबंधनानिमित्त लाडक्याताईंना 3000 रुपये भेटू शकतात. आणि तुम्ही म्हणताल की फक्त असे भेटतात का 3000 रुपये? भेटतात. मागच्या बऱ्याच वेळेस 3000 रुपये एकत्र लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आलेले आहेत. पहिले 1500 येतात आणि दुसऱ्या वेळेस 1500, म्हणजे असे 3000 1-2 दिवसामध्ये तुम्हाला जमा होत असतात. त्याच्यामुळे या ठिकाणी लाडक्यातांनो काळजी करू नका, पैसे येत असतात. त्याच्यामुळे सर्व लाडक्यातांना विनंती आहे, तुम्हाला 3000 रुपये यावेत अशी मी सरकारकडे विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.